केवळ पैशांसाठी प्रमोद महाजन यांची हत्या, प्रकाश महाजन यांचा 19 वर्षांच्या नंतर खळबळजनक आरोप। एबीपी माझावरती एक्सक्लुझिव्ह मुलाखत। प्रकाश महाजनांचे आरोप सारंगी महाजन यांनी फेटाळले। प्रमोदजी घर सांभाळू शकले नाहीत, त्यांनी देश कसा सांभाळला असता, प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांची खरमरीत टीका। वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तोच माझा आत्मा, कारण मी गोपीनाथ मुंडेंची वारस। पंकजा मुंडेंकडून वारसा संदर्भात पहिल्यांदाच उल्लेख। भाजप कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांचे टीकास्त्र। महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची लीजवरची जागा धोकादायक इमारत दाखवून ताब्यात घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप, तर खासदार संजय राऊत यांचंही शहांना पत्र। सर्वसामान्य मतदारांचा रोष 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चामध्ये दिसू द्या। शिवतीर्थावरच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडण्याच्या सूचना। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, तर मतदार यादीमधील घोळ आणि मतचोरीच्या संदर्भात आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकांवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये 50 जागांसाठी रस्सीखेच। गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं भाजपचा पराभव केला, त्या 44 जागांवरती सेना ठाम। सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध राणे असा राजकीय सामना रंगणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सेना भाजप स्वबळावरती लढण्याच्या तयारीत। नितेश आणि निलेश राणेंमध्ये संघर्ष होण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडूंचा उद्या नागपूरमध्ये भव्य मोर्चा। शेकडो ट्रॅक्टरसह आज कूच, तर कडूंना सरकारकडून बैठकीचं निमंत्रण, काँग्रेसचा पाठिंबा। पुण्यामधील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय। सेडलील रद्द होईपर्यंत जैन मुनी आंदोलनावरती ठाम, अण्णा हजारेंचा देखील पाठिंबा असल्याचा दावा। नाशिक जिल्ह्याला पावसानं झोडपलं। चांदवड, निफाड, देवळा तालुक्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान। राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। आणि क्रिकेटपटू श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियामधल्या रुग्णालयामध्ये आयसीयूत दाखल। सिडनी वनडेमध्ये सामन्याच्या दरम्यान कॅच घेताना झाली होती दुखापत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।